आमचे इकडचे शाखा प्रमुख सचिन केलकर, आमचे नायडू मॅडम आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी आज मकर संक्रांतीच्या शुभ पावन दिवशी मकर संक्रांतीची पतंग उडवावा हे आपल्या धर्मामध्ये मान्यता प्राप्त आहे की उत्साहात आनंदात साजरा तरुणांनी हा सण करावा ही याच्यातून एक आपण संदेश देत आहोत। तर आज सचिन केलकर या लोकांनी आमच्या इथे सर्व लहान मुलं त्यांना पतंग वाटण्याचा केलेला आहे आणि तुमचे जे मार्क सर्व व्ह्युअर्स आहेत त्यांना मकर संक्रांतीला मनापासून हार्दिक शुभेच्छा। लोकांना काय सांगितलं पतंगचे ते धागे आहेत ते काचाचे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे धागे आहेत ते चायनीज मांजा वापरू नये जेणेकरून तुम्हाला इजा होईल। आनंदामध्ये कुठे दुःखाचं सावट येता कामा नये। जे पक्षी आहेत त्यांना सुद्धा त्रास होता कामा नये आणि कुणालाही त्रास होता कामा नये। मागच्या वर्षी आपल्याला माहिती असेल एक पोलिसाची गला चिरून हत्या झाली मांजाच्या मुळे, त्यामुळे यावर्षी आमच्या सरकारने कडक निर्बंध लावलेले आहेत म्हणजे असे कोण असतील त्यांच्यावर कडक कारवाई। सर्वप्रथम विभागातील सर्व नागरिकांना मकर संक्रांतीच्या शाखा क्रमांक 26 तर्फे खूप खूप शुभेच्छा। सालाबादप्रमाणे यावर्षीही शाखा क्रमांक 26 तर्फे विभागातील लहान मुलांना पतंग वाटपाचा कार्यक्रम आम्ही आयोजित करत आहे आणि आज आपण बघू शकतात की इथे किती मुलं उत्साहित आहेत पतंग घेण्यासाठी। त्यामुळे हा जो दरवर्षीचा कार्यक्रम आहे तो आम्ही आयोजित करतो। कमीत कमी 400 ते 500 लहान मुलांना आम्ही या ठिकाणी पतंग वाटणार आहोत। लेकिन एकदा हे तुम्ही लहान मुलाला हे सांगितलं का की पतंग देताना सर्व मुलांना अगोदरच मार्गदर्शन तरी पण पतंग देताना आम्ही हे सांगणार आहे की पतंग उडवताना कृपया नायलॉनचा मांजा वापरू नये। आपल्या दिवशी तो धाग्याचा मांजा आहे तोच वापरावा, कारण पतंग उडवताना पक्ष्यांची मान कापते, रोडवरून गाडीवर जाताना माणसांना इजा होतात। ते टाळण्यासाठी एक पतंग वाटप हा एक बहाणा आहे, पण त्यांना त्या प्रकारे आम्ही प्रशिक्षणही करणार आहोत की अशा प्रकारचे कोणतेही मांजा वापरू नये जेणेकरून जीवितहानी होऊ शकते। आता आम्ही जोपर्यंत शाखा वेगळे झाल्यापासून जवळजवळ आम्ही तीन चार वर्ष झाली आम्ही पतंग वाटप करतो आणि तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे जसं मांजा हा वापरू नये तसं आमचं त्यांना मुलं आम्ही भेटली तरी आम्ही त्यांना सांगत असतो। कुठे जरी वाटत असलं खेळत असताना आम्ही त्यांना सांगतो की मांजा वगैरे वापरू नका, कारण इथे जीवितहानी म्हणजे कोणाची मान वगैरे कापू शकते। ती मुलं आम्हाला ऐकतात आमचं आणि आम्ही जो आज पतंग वाटप करणार आहे ते आम्ही त्यांना मांजाच्या बद्दल पण त्यांना थोडं आम्ही प्रशिक्षण देणार की वापरू येणार आहे। दादा येणारच आहेत वाटप वाटायला, त्यांच्या हस्तेच आम्ही वाटप करणार आहे। दरवर्षी तुम्ही पतंग हो दरवर्षी आम्ही वाटतो दरवर्षी। गेल्या दादा ज्यावेळेस इथे आमदार झाले गेल्या 10 वर्षापासून दादा आमदार झाल्यानंतर या ठिकाणी आमची शाखा 26 नंबरची शाखा ओपन झाली तेव्हापासून आमची या ठिकाणी दरवर्षी लहान मुलांना त्यांचं करमणुकीचं साधन पण आहे आणि हिंदू धर्माचा एक मोठा सण संपूर्ण भारतामध्ये हा साजरा केला जातो। त्या निमित्तानं लहान मुलांना याच्यामधून एक स्फूर्ती निर्माण होते, सांस्कृतिक संस्कार त्यांच्यावर घडवले जातात आणि धार्मिक सण कशा प्रकारे साजरे केले जातात परंपरेनं जे चालत आलेली रूढ आहे त्या रूढीप्रमाणे हा जो पतंग वाटपाचा जो कार्यक्रम आहे या 26 वार्डातर्फे आमच्या शाखेच्या वतीने सचिन केळकर आहेत, नायडू मॅडम आहे, डावरे आहेत, आम्ही आहेत, दादा आहेत, सगळेच जे कार्यकर्ते आमचे उपशाखा प्रमुख आहेत, जे काही कार्यकर्ते आहेत त्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम दरवर्षी आम्ही आयोजित करतो आणि गेल्या 4-5 वर्षापासून सतत हा कार्यक्रम आयोजित करतो।